फरक पडत नाही। आणि पश्चिम बंगालमधल्या निवडणुकीच्या दरम्यान मतदानाच्या दरम्यान आपण पाहिलं की पश्चिम बंगालमध्ये काही ठिकाणी हिंसाचार झाला, वादावादी झाली, हाणामारी झाली। परंतु आता निवडणुका झाल्यानंतर निकाल लागल्यानंतर सुद्धा पश्चिम बंगालमधला हा तणाव काही केल्या निवळण्याचं नाव घेत नाहीये। भाजप विरुद्ध टीएमसी हा वाद पुन्हा एकदा उफाळून आलाय। भाजपनं तृणमूलची कार्यालय फोडल्याचा आरोप तृणमूलचे कार्यकर्ते करतात, पण भाजपनं हे आरोप फेटाळून लावले। गेल्या 24 तासात तृणमूलच्या आणि भाजपच्या 2 कार्यकर्त्यांचा या सगळ्या वादावादीत मृत्यू झालाय। कोलकात्याच्या न्यू मार्केटमधील टीएमसी कार्यालयावरती जमावानं बुलडोजर चालवला, त्यामुळे विजय मिळवून सुद्धा भाजपचं सुडाचं राजकारण सुरू असल्याचा आरोप टीएमसीकडनं केला जातोय। टीएमसीने या संदर्भातल्या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावरती शेअर करत हिंसा आणि तोडफोड करणाऱ्यांवरती कारवाईचे आदेश निवडणूक आयुक्तांना द्यावेत अशी मागणी केली आहे। आणि ममता बॅनर्जी जरी त्यांचा मुख्यमंत्री पदाचा राजीनामा न देण्यावरती अडून बसलेल्या असल्या तरी सुद्धा नवीन मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीमध्ये किंवा